बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा। अस्सल खा, अस्सल रहा। राज्य शासनाच्या कामाचं कंत्राटदाराचं 3 कोटींचं बिल 2 वर्षांपासून थकीत। मुंबईमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारानं संपवलं जीवन। बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी लाच मागितली, मयत कंत्राटदाराच्या पत्नीचा आरोप। तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता अंगणवाडी आणि शाळेतील पोषण आहाराकडे। आहाराची महिन्यामधून 2दा तपासणी, दर महिन्याला नमुने घेण्याची प्रक्रिया। तुकाराम मुंढेंची माहिती। महाप्रसादासाठी नवा नियम नाही, मात्र एफडीएची नजर राहणार। तुकाराम मुंढे यांचं वक्तव्य। महाप्रसाद बनवणारा केटरर परवानाधारक असावा, मुंढेंकडून स्पष्टीकरण। रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध तटकरे वाद उफाळला। राष्ट्रवादीला आम्ही खिसगणतीत धरत नाही, महेंद्र दळवींची टीका। तर दळवींच्या अकलेची कीव करावीशी वाटते, अनिकेत तटकरेंचा पलटवार। लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता। 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर आता पुन्हा आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची दाट शक्यता। पुण्यानंतर आता नागपूरमध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम होणार। पुढच्या महिन्यामध्ये नागपुरात छात्रों की गूंज कार्यक्रम। पटोलेंची माहिती। एमपीएससी पेपर लीक प्रकरणातील संशयित आरोपी आदर्श शिक्षक। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीनं अमृत पाटलांना पुरस्कार। पेपर लीक प्रकरणामध्ये अमृत पाटील अटकेमध्ये। दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित। मोर्चाच्या 7 दिवस आधी परवानगी बंधनकारक, तर आंदोलनामध्ये बैलगाडी, जड वाहनं, प्राणी आणण्यास बंदी। मुंबईच्या कोस्टल रोड वरळी सीलिंगसाठी वाहतूक निर्बंध। ट्रक, ट्रेलर, टेम्पो। ट्रक, ट्रेलर, टेम्पो, अवजड वाहनांना प्रवेश बंदी। मुंबई अप्पर पोलीस आयुक्तांकडून कायमस्वरूपी अधिसूचना जारी। दुचाकी, 3 चाकी वाहनांना प्रवेश बंदी कायम। दिवाळीमध्ये कांदा रडवणार। सप्टेंबरमध्ये कांद्याची आवक कमी होणार असल्यानं सध्याचा कांदा साठा ऑक्टोबरपर्यंतच पुरवावा लागणार। आवक घटल्यानं कांदा दर वाढण्याची शक्यता। लासलगावमधून दिल्लीसाठी कांदा एक्सप्रेस रवाना। 42 तासाच्या प्रतीक्षेनंतर 500 टन कांदा घेऊन एक्सप्रेस दिल्लीकडे रवाना। नाशिक इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांचा ठिय्या। कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित, कमी मोबदला दिल्यानं शेतकरी आक्रमक। नारळ खजूर लिलावासाठी बनावट कागदपत्र। तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून लिलाव रद्द। 1.5 कोटींची बोगस बँक गॅरंटी दिल्याचं समोर। निविदा धारकावर कारवाई करण्याची मागणी। हिमस्खलनामुळे नेपाळमध्ये महापूर। अचानक आलेल्या पुरामध्ये 100 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता। भारतीय पर्यटकांचाही समावेश। साताऱ्याचे पर्यटकही अडकल्याची भीती। उत्तर प्रदेश, बिहारलाही पुराचा अलर्ट।